अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी, नृसिंहवाडी. आज मी इथे भगवान श्रीपादश्री वल्लभ यांच्या अल्पचरित्राचे निवेदन करणार आहे. ही कथा मला संदर्भ मिळाला तो पूज्य गोविंदानंद सरस्वती बालस्वामी महाराज, सदानंद मठ, लातूर. संत श्री गुरुचरित्र परमकथामृत आहे. यामध्ये खूप तपशिलानं सगळे प्रसंग आले आहेत. त्याचा मी इथे निवेदनासाठी संदर्भ घेतला आहे. पीठापूर येथे कालयुक्त नाम संवत्सर शके 1120 इसवी 1198 या वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी मंगळवार सूर्योदयाला सुमती आणि आपळराज या दाम्पत्याला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले. त्यांचे गोत्र भारद्वाज, कृष्ण यजुर्वेदी शाखा, आपस्तंभ. त्यांचे उपनयन इसवी 1206 या वर्षी झाले. 16व्या वर्षी आईवडिलांनी विवाह प्रस्ताव मांडला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्रिये वाचून नारी, बोर धरी निर्धारी, श्रिया वल्लभ नाम माझे. गुरुचित्राच्या 5व्या अध्यायामध्ये 55वी ओवी आहे. आईवडिलांनी नाव श्रीपाद ठेवले, पण श्रीपाद वल्लभ हे नाव त्यांनी स्वतः धारण केले. माता पित्याची आज्ञा घेतली आणि दिव्य मार्गाने काशी क्षेत्री आले. ते वर्ष होते इसवी 1214. काशी, हरिद्वार, बद्रिकेदार, कैलास अशा परिसरात 12 वर्षे वास्तव्य करून इसवी 1236 मध्ये ते गोकर्ण क्षेत्री आले. येथे 9 वर्ष वास्तव्य झालं. रामचंद्र नामक अयोनिज बालक आश्रयास आले आणि ते रामचंद्र योगी नावाने त्यांचे अंतरंग शिष्य झाले. इसवी 1235 आषाढ ते कार्तिक या काळात गिरनार शिखर, श्रीशैल्य पर्वत आणि कर्दळी वन परिसरात संचार केला. तेथे कृपाचार्य अश्वत्थामा यांना दिव्य दर्शन दिले. इसवी 1235 या वर्षी कृष्णा आणि कोयना संगमस्थळी वास्तव्य केले आणि इसवी 1236 या वर्षी भिलवडी येथे आले. औदुंबराचे तपोवन, भुवनेश्वरीचे सान्निध्य आणि कृष्णेतील 14 महान तीर्थे यामुळे त्यांना अनेक साधक येथे तपाचरण करत होते. त्यांना शांभवी दीक्षा प्रदान केली. गुरुशिष्य या स्थळी 12 वर्ष राहिले. कृष्णा पंचगंगा संगमस्थळी रामचंद्र योगीराजांसह श्रीपाद वल्लभ इसवी 1248 मध्ये आले. कुरुंदवाड परिसरात भिक्षाटन केले. आषाढ ते कार्तिक 4 महिने येथे वास्तव्य केले. रामचंद्र योगींना येथेच तपाचरणाला बसवले आणि पुढील अवतारात 12 वर्ष सहवास देऊ असे वचन देऊन इसवी 1248 मध्ये कोरवपुरी गेले. अंबिका आणि शिवशर्मा या दाम्पत्यावरती कृपा अनुग्रह केला. आंजनेय या त्यांच्या मूळ पुत्राला ज्ञानी केले. तुमच्यासारखा पुत्र पुढील जन्मी मिळावा अशी प्रार्थना अंबिकेने केली. तिला शनी प्रदोष व्रत सांगितले. पुढील जन्मी कारंजा येथे ती स्त्री अंबा नामे जन्मली. तिच्या उदरी नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. कोरवपुरात एका रजकावरती कृपा केली. तो पुढील जन्मी बिदरचा बादशाह झाला. अश्विन मध्य द्वादशी शके 1884 इसवी 1262 या वर्षी कोरवपूर येथे 14 वर्षाच्या वास्तव्यानंतर दुपारी कृष्णेत प्रवेश करून भगवान श्रीपादश्री वल्लभ ते जे रूप झाले. हा दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो. नृसिंहवाडीमध्ये गुरुद्वादशीचा मोठा उत्सव असतो. त्या दिवशी बरेच गुरुपद प्राप्त झालेले साधुसंत येथे येत असतात आणि मोठा सोहळा होत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.